नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे साली तिच्या भाऊजीलाच का पप्पा म्हणाली. मग तिच्या खऱ्या बापाने केलं असं काही की. मीरा स्वयंपाकघरात बसून रडत होती. तिला खूप त्रास होत होता. तिच्या मनात विचित्र विचारही येत होते. आपण का जगतोय? आपल्याला नाही जगायचं. आपण आपलं आयुष्य संपूया, आत्महत्या करूया, असे विचारही तिच्या मनात येत होते. तेवढ्यात मीराची आई तेथे येते आणि मीराच्या हाताला लागलंय तेथे मलम लावू लागते. मीरा तिचा हात जोरात झटकते आणि म्हणते, हात नको लावू मला. काही गरज नाहीये मलम वगैरे लावण्याची. मला हा त्रास असाच राहू द्यायचा आहे. मला नाही विसरायचं हे सगळं. आई म्हणते, बाळा असं का बोलतेस ग? तुला तर माहीत आहे ना तुझ्या बाबांचा स्वभाव कसा आहे तो. मीरा म्हणते, हो माहिती आहे ना. लहानपणापासूनच हेच पाहते मी. रोज रात्री दारू पिऊन यायची, तुला मारहाण करायची आणि मी तुला वाचवायला मध्ये पडले तर मलाही ढकलून द्यायचं. हाच त्यांचा स्वभाव. आजही तेच झालं. त्यात नवीन तरी काय आहे? आम्ही चिडलो की तू म्हणायचं, ते तुझे बाबा आहेत, त्यांच्याबद्दल असं नाही बोलायचं. पण का नाही बोलायचं? माणूस चुकीचा असतो. मग ती माझी आई आहे किंवा बाबा आहेत याने नाही फरक पडत. आई म्हणते, मीरा मग काय करणार आहेस तू? मीरा ओरडून म्हणते, जीव देऊन टाकेल मी. आई म्हणते, ओरडू नकोस, तुझे बाबा जागे होतील, परत चिडतील तुझ्यावर. मीरा म्हणते, चिडू दे ना मग. आणि तुला काय वाटतं, एवढी दारू ढोसल्यावर त्यांना जाग येणार आहे का? उद्या सकाळशिवाय जाग नाही यायची त्यांना. कधी कधी तर वाटतं की मी मेल्यापेक्षा तेच मेले तर बरं होईन. मीराच्या आईला खूप राग येतो आणि ती चक्क मीराच्या थोबाडीत मारते. ती म्हणते, स्वतःच्या बापाबद्दल असं बोलताना लाज नाही का वाटत तुला? मीराला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, आई आज तुझी जी अवस्था आहे, माझी जी अवस्था आहे, त्याला बाबा नाही तर तू जबाबदार आहेस. तू अन्याय सहन केला, त्यांचा त्रास सहन करते आणि आम्हालासुद्धा तेच शिकवलंय. मला नाही राहायचं या घरात, असं म्हणून ती रागारागाने बाहेर निघून जाते. आपण आपल्या मुलीच्या थोबाडीत मारली म्हणून मीराच्या आईला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते. आता या घरात नाही राहायचं असा विचार करून ती गावाच्या स्टँडवर येते. तेथून शहराची बस पकडते आणि तिची बहीण जिथे राहते तिथे पोहोचते. मीराची मोठी ताई भाग्यश्री शहरातच राहत असते. मीरा त्यांच्या घरी पोहोचते. मीराला पाहून भाग्यश्रीला खूप आनंद होतो. ती विचारते, अगं मीरा, अशी कशी अचानक आली आणि एकटीच आलीस का? आईला नाही आणलं का? मीरा काहीच बोलत नाही. तेवढ्यात भाग्यश्रीचा नवरा विनोद तेथे येतो. मीराला पाहून त्यालाही आनंद होतो आणि तो म्हणतो, का गं मीरा, अशी अचानक कशी आलीस? मीरा त्यांच्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही. या दोघांच्या लक्षात येतं, नक्कीच काहीतरी बिनसलंय. भाग्यश्री मीराला सोफ्यावर बसवते आणि पाणी प्यायला देते. ती विचारते, काही खाल्लंस का? भूक लागली का गं तुला? मीरा मान डोलावते. भाग्यश्री तिच्यासाठी खायला घेऊन येते. मीरा पोट भरून खाते. तोपर्यंत हे दोघे तिला एकही प्रश्न विचारत नाही. तोपर्यंत भाग्यश्री आपल्या आईला फोन करून सांगते, मीरा येथे आली आहे, त्यामुळे तू काही काळजी करू नको. मीराची आई तिला झालेला सगळा प्रकार सांगते. भाग्यश्री म्हणते, ठीक आहे, आम्ही तिला समजावतो. हवं असेल तर 2-3 दिवस तिला राहू दे. भाग्यश्री मीराला विचारते, आता तरी सांगशील का काय झालंय ते? मीरा म्हणते, माहीत नाही का तुला? आईला फोन केलाच असशील ना? आईने झालेलं सगळं सांगितलंच असेल आणि म्हणाली असेल की मीरा खूप चुकीची वागली, बाबांबद्दल असं तसं बोलली, तिला समजावून परत पाठवून दे. विनोद आणि भाग्यश्री दोघेही असतात. विनोद म्हणतो, मीरा तर खूपच हुशार आहे, तिला सगळं समजतं. भाग्यश्री मीराला म्हणते, मीरा
आपल्या सर्वांना माहीत आहे की बाबा दारू पितात, त्यांना व्यसन आहे, परंतु ते आता नाही ना बदलणार. मग तू का स्वतःला त्रास करून घेतेस? जसं माझं लग्न झाल्यानंतर मी त्या सगळ्यातून सुटले, तसं एक दिवस तुला सुद्धा या सगळ्या गोष्टीतूनच दूर जायचंय. आईची स्वतःची इच्छा आहे म्हणून ती त्यांच्याबरोबर राहते. नाहीतर मी तिला किती वेळेस समजावून सांगितलंय त्यांच्यापासून वेगळं हो, परंतु ती नाही ऐकत. तर आपण तरी काय करायचं? मीरा म्हणते, ताई हे बोलणं सोपं आहे, परंतु मला त्या वातावरणात राहायलाच नाही आवडत. मला आता जेवढा बाबांचा राग येतोय तेवढाच आईचाही राग येतोय. कारण अन्याय करणारा जितका दोषी असतो तितकाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. आपल्या आईने सहन केलं म्हणूनच बाबांची हिंमत वाढत गेली. मला आता त्या घरी परत नाही जायचंय. माझं स्वप्न मोठं आहे. मला शिकायचंय, करिअर करायचंय आणि त्या घरात तुझ्यासारखंच माझं लवकर लग्न लावून देतील. मला इतक्या लवकर लग्न नाही करायचंय. विनोद हसून म्हणतो, काय ग भाग्यश्री, तुझंही काही स्वप्न होतं का? तुला जबरदस्तीने माझ्याशी लग्न करायला लावलं होतं का? भाग्यश्री हसते. मीरा म्हणते, भाऊजी मला तसं नव्हतं म्हणायचं. तुम्ही तर खूप चांगले आहात. ताईला किती सुखात ठेवतायत हे मी पाहते ना. विनोद म्हणतो, जरी मी तुझा भाऊजी असलो तरी तू मला तुझा भाऊ समज. आणि आता सांग, मला काय करायचंय तुला आयुष्यात? काहीतरी ठरवलं असेल ना तू? मीरा म्हणते, हो भाऊजी, माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होत आलंय, परंतु यानंतर मला मास्टर्स करायचंय. मला नोकरी करायची आहे. मला नाही लग्न करायचं. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. विनोद म्हणतो, ठीक आहे, मी करेल तुला मदत. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काळजी करू नकोस. हे ऐकून मीराला खूप आनंद होतो. तेवढ्यात मीराचे वडील तेथे येतात. त्यांनी दारू पिलेली असते. त्यांना पाहून मीराला खूप राग येतो. भाग्यश्री म्हणते, बाबा तुम्ही अचानक इथे कसे काय आलात? मीराचे वडील म्हणतात, तुम्ही माझ्या पोरीला इथे डांबवून ठेवलंय ना, तिला परत घेऊन जाण्यासाठी आलोय मी. विनोद म्हणतो, बाबा आम्ही असं काही केलेलं नाहीये. ती स्वतः इथे आलीये आणि आता ती येथेच राहणार आहे. तिला तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय. मीराचे वडील म्हणतात, काही गरज नाही पुढचं शिक्षण पूर्ण करायची. शिकून काय करणार आहे ती? पुढे जाऊन तिला भाकरी तर थापायच्या आहेत ना. तिचं शिक्षण पूर्ण झालंय. आता मी लवकरच तिच्यासाठी एखादा मुलगा पाहून तिचं लग्न करून देतो. मीरा चिडून म्हणते, मला नाही करायचं लग्न. कोण आहात तुम्ही हे ठरवणारे? मीराचे वडील म्हणतात, माझ्यावर ओरडायचं नाही. आणि बाप आहे मी तुझा. लग्नाचं वय झालंय ना तुझं. एकदा का तुझी जबाबदारी संपली मग मी मोकळा. मीरा म्हणते, तसंही तुम्ही मोकळेच आहात ना. रात्रंदिवस दारू पित असता, कोणता कामधंदा करत नाही, कधी आमची जबाबदारीही घेत नाही. मीराच्या वडिलांना खूप राग येतो आणि ते तिच्या अंगावर धावून येतात. परंतु विनोद मीरा आणि त्यांच्यामध्ये उभा राहतो आणि तो मीराच्या बाबांना दूर ढकलतो. मीराचे वडील म्हणतात, तुमची हिंमत कशी झाली मला ढकलण्याची? माझी मुलगी आहे ती. मी तिला मारू शकतो. तिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जाईल मी. विनोद म्हणतो, नाही बाबा, ती तुमची मुलगी आहे, परंतु तुम्ही जे काही करतायत ते खूप चुकीचं करतायत. मीराचे वडील चिडून म्हणतात, तुम्ही कोण मला सांगणारे? मी काय करायचं काय नाही करायचं? माझी एक मुलगी तुम्हाला दिली ना, मग तुम्ही या मुलीला सुद्धा स्वतःकडे ठेवून घेताय का? मला तर वाटतं तुमची वाईट नजर आहे तिच्यावर. हे ऐकून विनोद खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं बाबा, आता एकही घाणेरडा शब्द बोलायचा नाही यानंतर आणि निघा इथून. मीरा पुढे येते आणि म्हणते, बाबा काही शिका यांच्याकडून. बाप कसा असतो. बापाने आपल्या मुलीचं रक्षण कसं करायला हवं, तिला काय हवं काय नको ते पाहायला हवं. तुमच्यासारखा बाप नसतो जो फक्त स्वतःच्या व्यसनाचा विचार करतो. मीराचे वडील चिडून म्हणतात, मग यालाच बाप बनवून घे ना. जर तुला माझी गरज नसेल
तर मग आजपासून यालाच बाप म्हणत जा. मीरा म्हणते, हो म्हणेल ना मी. आजपासून मी त्यांनाच बाबा म्हणेल आणि माझा विश्वास आहे माझे बाबा माझ्यासाठी सगळं करतील. तुमच्यासारखं मला ओझं नाही समजणार, माझी जबाबदारी झिडकणार नाही. मीराच्या वडिलांना खूप राग येतो आणि ते तावातवाने तिथून निघून जातात. मीरा रडू लागते. तेव्हा विनोद तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, रडू नकोस बाळा, मला माहिती आहे अनेक वर्षापासून तू हा त्रास सहन करतेस, पण आज शेवटचं. यानंतर परत तुला हा त्रास नाही सहन करावा लागणार. तू स्वतःच्या पायावर उभी राहा. हा तुझा बाबा नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे लक्षात ठेव. मीरा पुन्हा एकदा विनोदला बाबा म्हणते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. भाग्यश्रीच्याही डोळ्यात पाणी येतं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.